मित्रांनो, हा माझा 33वा व्हिडिओ. चला तर बघूया काय ते. आजचा विषय आहे गाजर. गाजर खाण्यामुळे आतडी स्वच्छ होतात आणि डोळ्यांची शक्ती वाढते. पाहूया काय ते. गाजर हे असे कंदमुळ आहे ज्याच्या नियमित सेवनाने कित्येक आजारांना आपल्यापासून दूर ठेवता येऊ शकते. सर्व वयाच्या व्यक्तींनी गाजराचे नियमित सेवन केल्यास अनेक रोगापासून संरक्षण तर मिळेलच, पण सौंदर्यही टिकून राहील. अशा बहुउपयोगी गाजराचे काही गुणधर्म आणि काही माहिती आहे ते आपण बघूया. गाजरामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. ते आतड्यांना स्वच्छ ठेवते. त्यामुळे ते आतड्यांना स्वच्छ ठेवते. आतड्यातील मल पण गाजरामुळे साफ होतो. गाजरामध्ये अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ए असल्यामुळे नियमित गाजर खावे. गाजरामध्ये ए व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असल्यामुळे रोज गाजर खावे. कित्येक वर्षापासून गाजर खात असलेल्या लोकांचा अनुभव आहे. कित्येक वर्ष गाजर खात असलेल्या लोकांचा असा अनुभव आहे की यामुळे नेत्रज्योती तीक्ष्ण होते, नजर चांगली होते, चष्मा लागत नाही आणि लागलेला असेल तर त्याचा नंबर हळूहळू कमी होतो. म्हणून रोज गाजर खावे. चहाप्रमाणे रोज 1 ग्लास गाजराचा ज्यूस प्यायल्यास स्मरणशक्ती वाढते. चहाप्रमाणे रोज 1 ग्लास गाजराचा ज्यूस प्यायल्यास स्मरणशक्ती वाढते आणि अकाली वृद्धत्व येत नाही. म्हणजे माणसाचं तरुणपण टिकून राहतं. गाजराच्या रसात अर्ध्या प्रमाणात पालकाचा रस गाजराच्या रसात अर्ध्या प्रमाणात पालकाचा रस, चिमूटभर सैंधव मीठ आणि जिरे मिसळून नियमितपणे घेतल्यास मधुमेह होत नाही. वा वा. आणि असल्यास हळूहळू त्याचा प्रभाव कमी होऊ लागतो. व्हेरी गुड. जेवल्यानंतर ब्रश केल्याने दातांना कीड लागत नाही हे खरे आहे, परंतु त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणानंतर गाजराचा रस पिल्याने दातांना कीड लागतच नाही आणि दातांमधून रक्त निघण्याचे बंद होते. छान. वृद्धत्वात येणाऱ्या अशक्तपणात गाजर आणि गाजराच्या रसाचे सेवन खूपच लाभदायक असते. गाजराचा रस काविळीच्या रुग्णासाठी खूप उपयोगी मानला जातो. तोंड आले असेल तर गाजराचा रस काही वेळ तोंडातल्या तोंडात फिरवून गिळल्यास बरे वाटते. छान. नवजात शिशूच्या मातेला दूध कमी येत असेल तर भरपूर गाजर खायला दिल्यास दूध वाढते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए प्रमाणेच बी कॉम्प्लेक्स खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. असे गाजराची कमाई आहे. तरी रोज गाजर खावे. आणि माझा व्हिडिओ संपलेला आहे. नमस्कार. जय हिंद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार.